गावापासून काही किलोमीटर अंतरावर एक जुनी टेकडी होती. दिवसा ती जागा नेहमीसारखी वाटायची, पण रात्री मात्र तिथे जाण्याची कोणी हिंमत करत नसे. लोक म्हणायचे की तिथे अदृश्य आत्मा आहे, जो रात्री दिसत नाही पण जाणवतो. राहुल आणि त्याचे मित्र सागर, किरण आणि रोहन हे सगळे कॉलेजमधले मित्र होते. गावात सुट्टीला आलेले असताना त्यांनी त्या ठिकाणाबद्दलच्या अफवा ऐकल्या. कसल्या फालतू गोष्टी सांगतात, राहुल हसत म्हणाला. आपण तिथे जाऊ आणि बघू खरंच काही आहे का. 12 वाजता, वेळ रात्री 12 वाजता, किरण म्हणाला. सगळे मित्र ठरल्याप्रमाणे रात्री टेकडीवर पोचले. पूर्ण चंद्रप्रकाश, घोघावणारा वारा आणि टेकडीवर पसरलेला नीरव अंधार. वातावरण भीतीदायक होतं. इथे काही नाही, रोहन म्हणाला. त्याने टेकडीवरून खाली पाहिलं. अचानक सागरच्या खांद्यावर कोणीतरी थंडगार हात ठेवला. राहुल, माझ्या खांद्यावर हात का ठेवलास, सागरने विचारले. मी नाही, राहुल घाबरून म्हणाला. सागरने मागे वळून पाहिले. तिथे कोणीच नव्हते. त्याच्या अंगावर सर्रकन काटा आला. बाकी तिघेही सुन्न झाले. चला इथून, किरण घाबरत म्हणाला. ते टेकडीवरून खाली उतरण्यासाठी चालू लागले, पण त्यांना त्यांच्यासोबत कुणाच्या तरी पावलांचा आवाज ऐकू येत होता. आपण 4 जण आहोत, पण हे पावलं 5व्याचे आहेत, राहुलने गुजगुजत म्हटलं. सगळे थांबले. पावलांचे आवाजही थांबले. पुन्हा चालू लागले. आवाज पुन्हा येऊ लागला. ते थरथरत टेकडी उतरू लागले, पण अचानक किरणला ढकलल्यासारखं वाटलं आणि तो खाली पडला. किरण उठ, किरण उठ लवकर, सागर घाबरून म्हणाला. किरण उठला, पण तो काहीतरी पाहून स्तब्ध झाला. ते पहा, ते पहा, सर्वांनी बघितलं आणि त्यांचे डोळे भयाने फाटले. एका झाडाच्या सावलीत कोणीतरी उभं होतं. त्याचा चेहरा दिसत नव्हता. एक गडद सावली, न हलणारी, फक्त त्यांच्याकडे बघणारी. सगळ्यांनी एकच कल्ला केला आणि पळत सुटले. घरी पोचल्यावर सागरच्या हातावर लालसर व्रण दिसला, जणू कोणी तीव्र नखांनी ओरबडला असेल. त्या रात्री राहुलला झोप लागत नव्हती. अर्धवट झोपेत त्याने पाहिले, खोलीत एक सावली उभी आहे आणि ती त्याच्याकडे पाहून म्हणत होती, तुम्ही माझी जागा भंग केली, आता मी तुमच्या मागे येईन. त्याच क्षणी दिवा बंद झाला.